नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट. राज्यातील महत्त्वपूर्ण मार्केटमध्ये पुन्हा एकदा तूर बाजारभाव वाढणार. कोणती 3 कारणं आहे? मागणी पुरवठा असेल, आयात निर्यात असेल, भाव वाढ का होणार? याविषयीची सविस्तर अपडेट बघणार आहोत. सध्याचा दर आणि इथून पुढचा तुरीचा दर कसा असणार आहे, याविषयीची अपडेट आपण घेऊन आलो आहे. राज्यातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर हिंगणघाट मार्केटमध्ये सर्वोत्तम दर आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. परंतु आता इथून पुढच्या बाजारभावाचे गणित हे 3 घटकांवरती अवलंबून असणार आहे. मग कोणते 3 गणित आहे? आयात निर्यात धोरण किती होणार आहे आणि देशांतर्गत तुरीला किती बाजारभाव आहे, आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये तुरीचा बाजारभाव कसा आहे, याविषयीचे अपडेट बघणार आहोत. देशामध्ये आपण जर बघितलं तर उत्पादन कमी झाले आहे, अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले आहे आणि खरीपात सुद्धा तुरीचा पेरा कमी झाल्यामुळे राज्यामध्ये तुरीला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे. इथून पुढचा बाजाराची अपडेट आपल्याला आंतरराष्ट्रीय मार्केट असेल, देशांतर्गत मार्केट असेल, हे सर्व आता आयात निर्यात धोरणावरती अवलंबून असणार आहे. सध्या तुरीला सर्वोत्तम दर हिंगणघाट या ठिकाणी 8,500 8,600 पर्यंत मिळत आहे. परंतु इथून पुढे आता तुरीला 9,000 पर्यंत सुद्धा तुरीचा बाजारभाव मिळू शकतो. काय आहे सविस्तर अपडेट, चला तर जाणून घेऊया. आपण जर बघितलं तर आपल्या तूर मागणी आणि पुरवठाचा विचार करता एकूण देशाला आवश्यकता 41 लाख टन आहे. आयात मात्र 12 लाख टनाची झाली आहे आणि देशाचं उत्पन्न आहे 28 लाख टन. म्हणजे यावर्षी तुरीची आवश्यकतेनुसार सुद्धा आपल्याला उत्पादन कमी झाल्यामुळे तुरीचे बाजारभाव सध्या वाढताना आपल्याला पाहायला मिळत आहे. देशांतर्गत तुरीला चांगला बाजारभाव मिळाल्यामुळे विदेशातील तुरीसुद्धा आपल्याकडे मोठ्या प्रमाणात येत आहे. सध्या जर आपण बघितलं तर सर्वोत्तम दर जो मिळत आहे, हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, 8,500 पर्यंत बाजारभाव आहे. परंतु आता इथून पुढे सुद्धा अजून तूर बाजारभाव वाढणार. किती वाढणार? तर याच्याशी काही व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार सध्या तुरीचा दर 9,000 पर्यंत सुद्धा जाण्याची शक्यता मार्च महिन्यामध्ये नाकारता येणार. कारण विदेशामध्ये जे काही हालचाली बघता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये दबावाचं राजकारण सध्या चालू आहे. सध्याचा बाजार दर 8,000 ते 8,900 आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जर युद्धजन्य परिस्थिती झाली तर तुरीचा अजून बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्याच्या दरामध्ये अजून जर 500-600 रुपये वाढ झाली तर 9,000 9,500 पर्यंत सुद्धा तुरीचा बाजारभाव जाताना पाहायला मिळणार. राज्यातील महत्त्वाच्या तूर अपडेटसाठी चॅनलला नवीन असा लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. येत्या काही दिवसांमध्ये तूर बाजारभाव मोठ्या प्रमाणात आपल्याला तेजीत पाहायला मिळणार आहे. देशांतर्गत जर आपण बघितलं, मागणी पुरवठा असेल, व्यापाऱ्यांची खरेदी असेल, बियाणे कंपन्यांच्या खरेदी असेल, या सर्व आता खरेदी सुरू झालेल्या आहे. यामुळे तुरीला चांगला दर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. राज्यामध्ये महत्त्वाचे मार्केट जे आहे हिंगणघाट, अमरावती, नागपूर, वाशिम, राहुरी, हिंगोली, गंगापूर या सर्व ठिकाणी तुरीला चांगला दर आपल्याला सध्या मात्र मिळताना पाहायला मिळते. राज्यातील महत्त्वाच्या तूर अपडेटसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल.